एका छोट्याशा गावात राहणारी एक गरीब मुलगी, जिच्या घरात कधी 2 वेळचं जेवणही मिळायचं नाही, पण तिच्या मनात मात्र माणुसकीचं सोनं भरलेलं होतं. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा मालक, देशभर नाव असलेला एक मोठा उद्योगपती, ज्याच्यासाठी शेकडो गाड्या, हजारो कर्मचारी आणि कडक सुरक्षा कायम तयार असायची. पण नियतीचा खेळ कोणालाच समजत नाही. एका मुसळधार पावसाच्या सरी तोच उद्योगपती मृत्यूच्या दारात उभा होता आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे आली ती एक गरीब मुलगी. पण त्या रात्रीनंतर जे घडलं त्याची कल्पना ना त्या मुलीला होती, ना त्या उद्योगपतीला, आणि ना संपूर्ण गावाला. शेवटी त्या उद्योगपतीने त्या गरीब मुलीसाठी असं काही केलं की संपूर्ण गाव आश्चर्यानं स्तब्ध झालं आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. मग कोण होती ती मुलगी? उद्योगपतींवर कोणतं संकट आलं होतं आणि त्या एका मदतीमुळे तिचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आजची ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेला आपण सुरुवात करूया. सातारा जिल्ह्यातील हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात गौरी नावाची एक 18 वर्षांची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. त्यांचं घर मातीचं होतं आणि पावसाळा आला की छपरातून पाणी गळायचं. वडील दिवसभर शेतमजुरी करायचे, तर आई गावात धुणी भांडी करून संसाराचा गाडा ओढत होती. घरात एवढी गरिबी होती की अनेकदा रात्री फक्त भाकरी आणि कांद्यावर दिवस जायचा. पण या सगळ्या परिस्थितीतही गौरीच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कधीच कमी झालं नव्हतं. ती नेहमी म्हणायची, पैसा नसला तरी माणुसकी, श्रीमंती असली पाहिजे. गावातील प्रत्येक वृद्ध माणूस तिला स्वतःच्या मुलीसारखं मानायचा. कोणाला औषध आणायचं असो, कोणाची जनावरं सोडायची असोत किंवा एखाद्या आजीला रस्ता ओलांडून घ्यायचा असो, गौरी प्रत्येकाच्या मदतीला धावत जायची. म्हणूनच संपूर्ण गावात तिची ओळख गरीब मुलगी म्हणून नव्हे, तर सोन्यासारख्या मनाची मुलगी म्हणून होती. गौरी अभ्यासातही खूप हुशार होती. तिला पुढे जाऊन मोठे अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण घरची परिस्थिती पाहून ती कधीच हट्ट करत नसे. सकाळी कॉलेज, दुपारी शेतात आईवडिलांना मदत आणि संध्याकाळी गावातील लहान मुलांना शिकवून ती थोडे पैसे कमवत असते. त्या पैशातून ती स्वतःची पुस्तके विकत घ्यायची. आई अनेकदा म्हणायची, बाळा, एवढे कष्ट करू नकोस. तेव्हा गौरी हसत म्हणायची, आई, आजचे कष्टच उद्याचं सुख बनतात. तिचे ते शब्द ऐकून आईच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं. गरिबीने तिचं आयुष्य कठीण केलं होतं, पण तिच्या स्वप्नांना मात्र कधीच हरवू दिलं नव्हतं. तिला ठाऊक नव्हतं की काही दिवसातच नियती तिच्यासाठी आयुष्य बदलून टाकणार होती. त्याच काळात मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम देशमुख एका मोठ्या प्रकल्पासाठी साताऱ्यात आले होते. देशभर त्यांच्या अनेक कंपन्या होत्या. हजारो लोक त्यांच्या उद्योगांमध्ये काम करत होते. त्यांच्या एका निर्णयांमुळे अनेकांचे भविष्य बदलत असे. सरकारी अधिकारी, मोठे व्यावसायिक आणि माध्यमही त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असायचे. जवळच नवीन कारखाना उभारण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. गौरीही त्या बैठकीत स्वयंसेवक म्हणून लोकांना मदत करत होती. तिने कधीच एवढा मोठा माणूस जवळून पाहिला नव्हता, पण तिला कल्पनाही नव्हती की काही तासातच तिची आणि त्या उद्योगपतीची भेट आयुष्यभरासाठी लक्षात राहील. बैठक संपली आणि रात्री उशिरा विक्रम देशमुख आपल्या गाड्यांच्या ताफ्यांसह मुंबईकडे निघाले. आकाशात काळे ढग दाटून आले होते. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगर रस्त्यावर दाट धुकं पसरलं होतं. चालकाला समोरचं काहीच दिसत नव्हतं. अचानक समोर एक मोठा दगड आला. तो वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटला आणि आलिशान कार रस्त्यावर घसरत थेट दरीच्या कडेला जाऊन अडकली. जोरदार धडकेत चालक बेशुद्ध झाला आणि विक्रम देशमुख गंभीर जखमी झाले. त्या निर्जन रस्त्यावर मदतीसाठी मात्र कोणीच नव्हतं आणि प्रत्येक क्षण त्यांच्या मृत्यूला जवळ आणत होता. योगायोगाने त्याच वेळी गौरी गावातून घरी परतत होती. तिच्या हातात एक छोटी बॅटरी आणि डोक्यावर जुनी छत्री होती. अचानक तिला मोठा आवाज ऐकू आला. ती घाबरली, पण आवाजाच्या दिशेने धावत गेली. एका दरीच्या कडेला तिने मोडकी कार पाहिली. आत एक माणूस रक्ताने माखलेला बेशुद्ध पडला होता. क्षणभर तिचे हात थरथरले, पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती जोरात ओरडत गावाकडे धावली आणि मदतीसाठी लोकांना बोलवू लागली. त्या रात्री तिच्या धाडसामुळे एका श्रीमंत उद्योगपतीच्या आयुष्याला एक नवं वळण मिळणार होतं आणि तिच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी ही कायमचीच बदलणार होती. गौरीने गावात धावत जाऊन मदतीसाठी मोठमोठ्याने हाक मारायला सुरुवात केली.
काही मिनिटातच 10-12 गावकरी दोरखंड, टॉर्च आणि ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. मुसळधार पावसामुळे दरीच्या कडेला उभं राहणंसुद्धा धोकादायक होतं. तरीही गौरीने स्वतः कमरेला दोरखंड बांधला आणि खाली उतरण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली, जर आपण उशीर केला तर एका माणसाचा जीव जाईल. तिच्या डोळ्यातील तो आत्मविश्वास पाहून सगळेच थक्क झाले. सावधपणे ती कारपर्यंत पोहोचली. कारचे दरवाजे अडकले होते. जवळ पडलेल्या एका मोठ्या दगडाच्या मदतीने तिने काच फोडली आणि आत हात घातला. विक्रम देशमुख अजूनही श्वास घेत होते, पण त्यांची अवस्था खूप गंभीर होती. गौरीने धीर न सोडता त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांच्या मदतीने विक्रम देशमुखांना कारमधून बाहेर काढण्यात यश आलं. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ते पूर्णपणे बेशुद्ध होते. गौरीने क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या ओढणीचा तुकडा पाडून त्यांच्या जखमेवर घट्ट बांधला. गावातील एका वृद्धाने त्यांच्या नाडीची ठोका तपासला आणि म्हणाला, वेळ फार कमी आहे, लगेच दवाखान्यात घेऊन चला. पण समस्या अशी होती की त्या भागात रक्तवाहिन्या पोहोचायला किमान 40 मिनिटं लागली असती. म्हणून गावकऱ्यांनी स्वतःची जुनी जीप आणली आणि पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता, तरीही सर्वांनी मिळून विक्रम देशमुखांना जीपमध्ये बसवलं. गौरी स्वतः त्यांच्या शेजारी बसली आणि सतत त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत राहिली. तालुक्याच्या रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांची टीम धावत आली. विक्रम देशमुखांना तातडीने उपचारासाठी आत नेण्यात आलं. बाहेर उभी असलेली गौरी देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होती. तिच्या अंगावरील कपडे पूर्ण भिजले होते आणि हातावर अजूनही रक्ताचे डाग होते. जवळजवळ 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी गंभीर चेहऱ्याने सर्वांकडे पाहिलं आणि नंतर हसत म्हणाले, रुग्ण आता धोक्याबाहेर आहे. आणखी 10 मिनिटं उशीर झाला असता तर त्यांना वाचवणं अशक्य झालं असतं. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या रात्री एका गरीब मुलीच्या धाडसामुळे एक मोठा जीव वाचला होता. दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्थानिक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली. गरीब मुलीच्या धाडसाने प्रसिद्ध उद्योगपतीचा जीव वाचला. अनेक पत्रकार त्या छोट्याशा गावात पोहोचले. प्रत्येकाला त्या मुलीची मुलाखत हवी होती. पण गौरी मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिली. तिने फक्त एवढंच सांगितलं, मी काही मोठं केलं नाही, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी तेच केलं असतं. तिच्या या साध्या उत्तराने अनेक जण भारावून गेले. गावातील लोक तिचा अभिमान बाळगू लागले, पण गौरी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागली. तिला अजूनही माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल अजून यायचा होता. त्याच दरम्यान मुंबईतील मोठ्या खाजगी रुग्णालयात विक्रम देशमुख हळूहळू शुद्धीवर येऊ लागले. त्यांना त्या अपघातातील काहीच आठवत नव्हतं. डॉक्टरांनी त्या संतांना संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाले, तुमचा जीव एका गरीब गावातील मुलीने वाचवला आहे. हे ऐकताच विक्रम देशमुख काही क्षण शांत बसले. त्यांच्या डोळ्यासमोर त्या अज्ञात मुलीचं ऋण उभं राहिलं. त्यांनी लगेच आपल्या सचिवाला बोलावलं आणि ठाम आवाजात म्हणाले, ज्या मुलीने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, तिला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढा. मला तिची भेट घ्यायची आहे. तिने माझा जीव वाचवला आहे. आता तिच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष संपवणं ही माझी जबाबदारी आहे. त्या एका निर्णयामुळे गौरीचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं आणि पुढे जे घडणार होतं त्याची कल्पना मात्र कुणालाही नव्हती. 2 दिवसांनी विक्रम देशमुखांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. त्यांनी आपल्या सचिवाला पुन्हा एकदा विचारलं, त्या मुलीचा शोध लागला का? सचिवाने हसत उत्तर दिलं, सर, तिचं नाव गौरी आहे. ती साताऱ्यातल्या एका छोट्याशा गावात राहते. घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे, पण संपूर्ण गाव तिच्या चांगुलपणाचं कौतुक करतं. हे ऐकताच विक्रम देशमुख काही क्षण विचारात पडले. त्यांनी ताबडतोब हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचा आदेश दिला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ते स्वतः त्या गावात जाणार होते. दुसरीकडे गौरी नेहमीप्रमाणे गावातील मुलांना शिकवत होती. तिला कल्पनाही नव्हती की काही तासातच तिच्या घरासमोर मोठमोठ्या गाड्या आणि हेलिकॉप्टर येणार आहे. संपूर्ण गावाचं नशीब बदलणारा क्षण आता अगदी जवळ आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरलं आणि गावकरी आश्चर्याने धावत तिथे जमा झाले. विक्रम देशमुख आपल्या अधिकाऱ्यांसह खाली उतरले आणि त्यांनी कोणत्याही औपचारिकतेशिवाय थेट गौरीच्या छोट्याशा घराचा रस्ता धरला. त्यांच्या मागे माध्यमांचे कॅमेरेही चालत होते. मातीच्या घरासमोर उभं राहून त्यांनी दारावर हलक्या आवाजात टकटक केली. दार उघडलं आणि समोर गौरी उभी होती. तिला पाहताच विक्रम देशमुखांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्यांनी कोणताही विचार न करता तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, बाळा, आज मी जिवंत आहे हे फक्त तुझ्यामुळे. एवढा मोठा उद्योगपती एका गरीब मुलीसमोर हात जोडून उभा आहे हे पाहून गावकरी आणि पत्रकार दोघेही स्तब्ध झाले. गौरीला हे सर्व पाहून अवघडल्यासारखं वाटलं. ती शांतपणे म्हणाली, साहेब, मी माझं कर्तव्य केलं. एखाद्या माणसाचा जीव वाचवणं ही माझी जबाबदारी होती. त्यासाठी मलाही कोणतंही बक्षीस नको. तिचे हे शब्द ऐकून विक्रम देशमुख अधिकच भावूक झाले.
त्यांनी तिच्या आईवडिलांकडे पाहिलं आणि त्यांच्या फाटलेल्या कपड्यांकडे, गळक्या घराकडे आणि घरातल्या साध्या परिस्थितीकडे पाहून त्यांचं मन हेलावलं. त्यांनी मनात एक मोठा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय त्यांनी तिथेच जाहीर केला नाही. ते फक्त हसले आणि म्हणाले, गौरी, उद्या सकाळी तू आणि तुझे आईवडील माझ्यासोबत मुंबईला याल. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं गूढ हसू पाहून सर्वांच्या मनात एक प्रश्न होता. ते नेमकं पुढे काय करणार होते? प्रेक्षकांनो, ही कथा तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. दुसऱ्या दिवशी गौरी पहिल्यांदाच मुंबईला पोहोचली. उंच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार्यालये पाहून ती भारावून गेली. विक्रम देशमुखांनी तिला आपल्या मुख्य कार्यालयात नेलं. तिथे शेकडो कर्मचारी उभे राहून तिच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवत होते. गौरीला एका मोठ्या सभागृहात नेण्यात आलं. काही वेळातच विक्रम देशमुख मंचावर उभे राहिले आणि म्हणाले, मित्रांनो, पैसा माणसाला मोठं बनवत नाही, तर त्याचं मन मोठं असलं पाहिजे. माझा जीव वाचवणारी ही मुलगी आज माझ्यासाठी देवदूत आहे. एवढं बोलून त्यांनी सर्वांसमोर एक मोठी फाईल उघडली. सभागृहात पूर्ण शांतता पसरली. पुढच्या काही क्षणात जे घडणार होतं त्याने गौरीच्या आयुष्याची दिशा कायमचीच बदलणार होती. विक्रम देशमुखांनी मायक्रोफोन हातात घेतला आणि म्हणाले, आजपासून गौरीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च माझी कंपनी उचलणार आहे. तिच्या आईवडिलांसाठी नवीन घर बांधून दिलं जाईल. एवढंच नाही तर तिच्या गावात आधुनिक शाळा, मोफत दवाखाना आणि मुलींसाठी शिक्षण निधीही सुरू केला जाईल. काही क्षणांसाठी संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. गौरीच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर तिचे वडील आनंदाचे निःशब्द झाले. पण याच क्षणी विक्रम देशमुखांनी आणखी एक वाक्य उच्चारलं, माझी घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. गौरीसाठी मी आणखी एक असा निर्णय घेतला आहे जो उद्या संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्यचकित करेल. हे ऐकताच सभागृहात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न होता, विक्रम देशमुखांचा तो शेवटचा आणि सर्वात मोठा नेमका निर्णय काय असणार? दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईतील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे विक्रम देशमुख यांच्या मुख्य कार्यालयाबाहेर उभे होते. अनेक उद्योगपती, अधिकारी आणि पत्रकार त्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गौरी आणि तिचे आईवडील अजूनही काय होणार आहे याचा विचार करत शांतपणे बसलेले होते. काही क्षणातच विक्रम देशमुख व्यासपीठावर आले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, आज मी एका मुलीचा सत्कार करत नाही, आज मी माणुसकीचा सन्मान करत आहे. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी गौरीला मंचावर बोलावलं आणि तिचा हात हातात घेत म्हणाले, या मुलीने माझा जीव वाचवला. पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण माणुसकी विकत घेता येत नाही. हे शब्द ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या आयुष्यात इतका मोठा सन्मान तिला पहिल्यांदाच मिळत होता. विक्रम देशमुखांनी एका मोठ्या फाईलवर स्वाक्षरी केली आणि ती गौरीच्या हातात दिली. गौरीने ती उघडून पाहिली तर तिचे हात थरथरू लागले. त्या फाईलमध्ये तिच्या गावात अत्याधुनिक शाळा, मोफत रुग्णालय, वाचनालय आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संपूर्ण प्रकल्प मंजूर झाला होता. एवढंच नव्हे तर त्या संस्थेचं नाव गौरी मानवता प्रतिष्ठान ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. विक्रम देशमुख म्हणाले, ज्या मुलीने मला दुसरं आयुष्य दिलं तिच्या नावाने आता हजारो गरीब मुलांचं भविष्य उजळेल. हे ऐकताच सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पत्रकारांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. दुसऱ्याच दिवशी ही बातमी देशभर झळकणार होती. काही महिन्यातच गौरीच्या गावाचं चित्र पूर्णपणे बदललं. जिथे आधी मोडकळीस आलेली शाळा होती तिथे आता सुंदर इमारत उभी राहिली होती. गावातील आजारी लोकांसाठी आधुनिक दवाखाना सुरू झाला. गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं, शिष्यवृत्ती आणि संगणक शिक्षण मिळू लागलं. गावातील अनेक तरुणांना कौशल्य प्रशिक्षणामुळे रोजगार मिळाला. ज्यांनी आयुष्यभर शहराचं स्वप्न पाहिलं होतं त्यांना आता स्वतःच्या गावातच संधी मिळू लागली. गावकरी रोज देवळात जाऊन गौरीसाठी आशीर्वाद मागू लागले. सर्वजण एकच म्हणत होते, एका मुलीच्या माणुसकीने संपूर्ण गावाचं नशीब बदललं. एका वर्षानंतर त्याच गावात नव्या शाळेचं उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. हजारो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यासपीठावर विक्रम देशमुख आणि गौरी एकत्र बसले होते. भाषणासाठी उभी राहिलेली गौरी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मी कोणाचाही जीव वाचवताना कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या बदल्यात मला एवढं मोठं काही मिळेल. पण आज मला एक गोष्ट नक्की समजली आहे, आपण केलेली चांगली कृती कधीच वाया जात नाही. तिच्या या शब्दांनी संपूर्ण मैदान टाळ्यांच्या आवाजाने दमदमून गेला.
अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कार्यक्रम संपताच विक्रम देशमुखांनी शेवटची घोषणा केली. ते म्हणाले, आजपासून दरवर्षी गौरी मानवता पुरस्कार दिला जाईल. कोणताही गरीब असो किंवा श्रीमंत, जो निस्वार्थपणे दुसऱ्यांचा जीव वाचवेल किंवा समाजासाठी मोठं काम करेल, त्याच्या या पुरस्काराने सन्मान केला जाईल. हे ऐकताच संपूर्ण गाव उभं राहिलं आणि टाळ्यांच्या गजरात गौरीचं अभिनंदन करू लागलं. एकेकाळी गळक्या घरात राहणारी ती गरीब मुलगी आता हजारो लोकांसाठी प्रेरणास्थान बनली होती. त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, खरी श्रीमंती पैशात नसते, तर ती माणुसकीत असते. तर फ्रेंड्स, या कथेने आपल्याला एक अमूल्य संदेश दिला आहे. माणूस श्रीमंत की गरीब यापेक्षा त्याचं मन किती मोठं आहे हेच त्याचं खरं दहन असतं. गौरीने मदत करताना समोरचा माणूस कोण आहे, किती श्रीमंत आहे किंवा त्या बदल्यात तिला काय मिळेल याचा क्षणभरही तिने विचार केला नाही. तिने फक्त माणुसकीचं कर्तव्य पार पाडलं आणि नियतीने तिच्या त्या एका चांगल्या कृतीचं फळ तिला अशा प्रकारे दिलं की तिचं आयुष्यच बदलून गेलं. एवढंच नाही तर तिच्या एका निर्णयामुळे संपूर्ण गावाचं भविष्य उजळलं. आपणही आयुष्यात कोणाची मदत करण्याची संधी मिळाली तर ती कधीही मागे हटू नका, कारण चांगुलपणाचं फळ उशिरा मिळालं तरी ते नक्की मिळतं, हे मात्र लक्षात ठेवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि सस्पेन्सने भरलेल्या मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी स्टोरी हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, माणुसकीपेक्षा मोठी श्रीमंती या जगात दुसरी कोणतीच नाही. पुन्हा भेटू एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद.